संगमनेर तालुक्यातील मुळा नदी पात्रात बोरबन, तांगडी, कवठे बुद्रुक, कवठे खुर्द या गावाच्या पात्रामध्ये वाळूचा अवैधरित्या वारेमाप उपसा सुरू आहे। महसूल खात्यानं जिल्हाभरात वाळू माफियांविरुद्ध कारवाईचा धडाका सुरू केला असला तरी मुळा पात्रामध्ये तस्करी जोरात सुरूच आहे। आपण पाहताय या व्हिडिओमध्ये मुळा नदी पात्रातील तांगडी, कवठे बुद्रुक पात्रामध्ये वाळू चाळून भरली जाते। कॅमेरा पाहताच कामगारांनी नदी पात्रातून पळ काढला। भर दिवसा हा प्रकार सुरू आहे। या पात्राकडे येण्यासाठी आंबीखालचा फाटा ते घारगाव गावातून रोड आहे। वाळू तस्कर या दोनही रोडवर बसून शासकीय वाहनांवर नजर ठेवतात। त्यामुळे सध्या या गावांच्या नदीपात्रात वाळू तस्करी जोरात सुरू आहे। या प्रकारामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडतोय। वाळू तस्कर 10 ते 15 ट्रॅक्टरद्वारे मोठ्या प्रमाणात रात्रंदिवस रेतीचा उपसा करत आहेत। याच ठिकाणी एका पोलीस कर्मचाऱ्यांनी मोठी तडजोड करून 3 वाहनं सोडून दिल्याची चर्चा वाळू तस्करांमध्ये असताना पुन्हा त्याच कर्मचाऱ्यांनी अकलापूर परिसरामध्ये 3 वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरची मोठी तडजोड करून सोडल्याची वाळू तस्कर एकमेकांमध्ये दबक्या आवाजामध्ये चर्चा करत होते। तर महसूल विभागाकडून काही दिवसांपूर्वी नेमण्यात आलेल्या पथकाकडून मुळा नदीपात्रात किती वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे हे तर गुलदस्त्यातच आहे। न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, एसएन मीडिया, संगमनेर।